पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर पांगोळ येथे झालेल्या धाडसी दरोड्याच्या घटनेचा अवघ्या 48 तासात उलगडा करत स्थानिक गुन्हे शाखेने बदाम गँगला जेरबंद केले आहे। या कारवाईत तब्बल 10 दरोडे, जबरी चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून 10,71,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। दिनांक 18 मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास फिर्यादी दगडू भीमराज बडे यांच्या घरात 6 अज्ञात आरोपींनी जबरदस्तीने प्रवेश करून चाकूच्या धाकावर पत्नीच्या गळ्यातील सोन्याची पोत व कपाटातील दागिने व रोख रक्कम असा 1,62,000 रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला होता। या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गंभीर गुन्ह्याची दखल घेत पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तातडीने तपासायला लागले। तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपींचा माग काढण्यात आला। पोलिसांनी मजले चिंचोली परिसरात सापळा रचून बदाम कडू काळे याच्यासह साईनाथ चव्हाण, ऋतिक चव्हाण, महेश उर्फ उमेश काळे, भैया काळे व लाकर काळे या 6 आरोपींना अटक केली आहे। तर या गुन्ह्यातील 3 आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। आरोपीकडून 69 ग्रॅम सोन्याचे दागिने, 6 मोबाईल तसेच चाकू, लोखंडी हत्यारे असा एकूण 10,71,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तसेच आरोपींना आश्रय देणाऱ्या संजय आव्हाड यालाही गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार सुरेश माळी, फुरकान शेख, बाळासाहेब नागरगोजे, शाहिद शेख, श्यामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, मनोज साखरे, प्रशांत राठोड, बाळासाहेब खेडकर, प्रकाश मांडगे, सागर ससाने, महिला पोलीस अंमलदार वंदना मोडवे, चालक महादेव भांड, भगवान धुळे यांनी केली आहे।